वादळी पावसाचं पाणी शेतात साचलं तर पिकं सडायची भीती असते किंवा असं पाणी वाहून जाताना सोबत सुपीक मातीचा थर घेऊनच बाहेर पडतं। या परिस्थितीवरती मात करण्यासाठी एक उपचार कामी येतो तो म्हणजे बांध बंदिस्ती। तसंच पावसाचं पाणी जागेवरच मुरतं आणि जलसंधारणाच्या कामात मदत होते हा याचा दुसरा मोठा फायदा। अशा बांध बंदिस्तीचा बोजा आता सरकार उचलणार आहे। कंपार्टमेंट बंडिंग म्हणजेच बांध बंदिस्ती हे एक महत्त्वाचंच काम आहे। बांध बंदिस्ती केल्यानं शेतातलं पाणी शेतातच जिरतं, जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यातही मदत होते आणि मातीची धूपही थांबते। अशा या बांध बंदिस्तीसाठी आधी शेतकऱ्याच्या 7-12वर बोजा पडत होता, त्यामुळे शेतकरी या कामासाठी कचरत होते। मात्र आता सरकारच याचा खर्च करणार आहे। धुळे जिल्ह्यातल्या पाळदमधील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर राठोडनं आपल्या 38 एकर शेतात बांध बंदिस्ती करून घेतली आहे। हा जो पाणी वाहून जाणार होता हा निघून जायचा सरळ। याच्याने आमच्या जमिनीला विहिरींना पाणी सुटेल आणि परत आमच्या जमिनीत जी उबळत होती, जी उबाळ झालं होतं, तिचा कमीपणा झाला। आमच्या गावात परिस्थिती अशीच होती, कारण की आम्ही अशी जमीन सोडून देत होतो। फक्त जेवढी वैती राहत होती तेवढीच करत होतो। पाण्याचे एवढं प्रमाण होता की हा फुटून गेला। त्याच्यामुळे लोकांना कसं वाटतं आपली जी माती आहे वाहून गेली, पण ते गैरसमज न करता त्यांना चांगलंपणे जर पाहिलं तर आपली जमिनीला फायदा आहे। धुळे जिल्ह्यातील दुष्काळी क्षेत्र असलेल्या पाळद शिवारातील 400 हेक्टर क्षेत्रावर बांध बंदिस्तीची कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे मुसळधार पावसातही पाणी, माती आणि पिकं वाहून जाण्याची भीती आता कमी झाली आहे। जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरतं आणि पाण्याची पातळी वाढण्यातही मदत मिळते असं शेतकरी सांगतात। या गावातील जमीन प्रमुख ही हलकी जमिनीचं क्षेत्र जास्त आहे आणि या शेतकऱ्यांना सातत्याने कृषी विभागातील आमचे अधिकारी कर्मचारी आम्ही त्यांना प्रोत्साहित करत होतो की तुम्ही ही क्षेत्र उपचाराची कामं जास्तीत जास्त जर करून घेतली तर तुमची परिणामी एकतर जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली येईल, त्याच ठिकाणी तुमचं पाणी जिरेल, परिणामी तुमच्या पीक परिस्थितीला सुद्धा चांगला फायदा राहील। या बांधांमधून पूर्वी या जमिनीतून पूर्णतः पाणी वाहून जे जायचं ते या बांधांनी पूर्णतः अडवून त्याच क्षेत्रामध्ये हे पाणी जिरवलं। परिणामी त्यांनी जी काही आज पिकं घेतलेली आहेत या पिकांची अवस्था किंवा या पिकांना पाणी पुरेसं उपलब्ध आहे। कंपार्टमेंट बंडिंग बद्दल शेतकऱ्यांमध्ये अनेक गैरसमज होते। बंडिंगसाठी 1x1 मीटरचा चर काढण्यास शेतकऱ्यांचा विरोध होता, पण त्यांचे हेच गैरसमज दूर करण्यात कृषी विभागाला आता यश आलंय। पूर्वी कृषी विभागाची जी कामं व्हायचीत त्याचं एक बंडिंगचं कर्ज म्हणून त्यांच्या सातबाऱ्यावर नोंद व्हायची आणि तो एक मोठा गैरसमज या शेतकऱ्यांमध्ये होता। यावर्षी त्या सगळ्या संदर्भात त्यांचे गैरसमज काढण्यात आलेत आणि याची कुठल्या प्रकारची नोंद ही सातबाऱ्यावर होत नाही हे जेव्हा त्यांच्या निश्चितपणे लक्षात आलं त्यावेळेस सर्व गावाने आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं। शेतकऱ्याने देखील स्वतःहून येऊन या सगळ्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं। ज्या ज्या ठिकाणी त्यांना उताराला आडवे बांध घालून घ्यायचे होते त्या त्या ठिकाणी त्यांनी ती स्वतःहून उभे राहून ती बांधाचं काम करून घेतल्यामुळे हा एक संयुक्तिक संपूर्ण म्हणजे गावाचं सहकार्य, शेतकऱ्यांचं सहकार्य आणि आमच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असलेलं आम्हाला मार्गदर्शन या सगळ्यांचा संयुक्तिक परिपाक म्हणजे या गावाचे एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला समाधानकारक चित्र या पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसत आहे। बांध बंदिस्तीबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर झाल्यानं बंदिस्तीच्या कामांना प्रोत्साहन मिळालंय। उन्हाळ्यात करण्यात येणाऱ्या या कामाचे दृश्य परिणाम आता हळूहळू दिसू लागलेत। संजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, धुळे।